वाडा शहरातील मेन रोडवर शुक्रवारी 14 ऑगस्टला धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतीचा काही भाग अचानक मुख्य रस्त्यावर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। या घटनेत रस्त्यावर उभ्या असलेल्या 2 वाहनांचे नुकसान झाले असून एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला। भरवस्तीत आणि वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इमारत यापूर्वीपासूनच धोकादायक अवस्थेत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते। इमारतीमुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत नगरपंचायतीकडे यापूर्वीच लेखी अर्ज देऊन आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र या तक्रारीनंतरही इमारतीची पाहणी करून ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। शुक्रवारी अचानक इमारतीचा काही भाग मुख्य रस्त्यावर कोसळला। त्यावेळी रस्त्यावर नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ होती। कोसळलेल्या भागामुळे 2 वाहनांचे नुकसान झाले। त्याचवेळी जवळ असलेल्या एका महिलेचा मोठा अनर्थ थोडक्यात टळला। काही क्षणाचा फरक पडला असता तर या घटनेचे स्वरूप अधिक गंभीर होऊन जीवितहानी होण्याची शक्यता होती। या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून धोकादायक इमारतींबाबत प्रशासनाने केवळ नोटीस अथवा कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। शहरातील जुन्या व जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची सुरक्षितता तपासणे, धोकादायक इमारतींना योग्य त्या सूचना देणे तसेच आवश्यक असल्यास इमारत रिकामी करून सुरक्षित करण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे। दरम्यान संबंधित इमारतीची तातडीने पाहणी करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।